बातमी मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची। यानंतर टँकर असोसिएशन संप मागे घेत नसल्यामुळे मुंबई महापालिका ॲक्शन मोडवर आली आहे। व्यापक जनहित लक्षात घेता मुंबई महापालिका प्रशासनाने आपत्कालीन व्यवस्थापन कायदा 2005 लागू केलाय आणि त्यानुसार मुंबईतील विहिरी आणि कूपनलिका तसंच खासगी पाणीपुरवठा करणारे टँकर्स महापालिका ताब्यात घेणार आहे। केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नवीन नियमावली विरोधात मुंबईतील टँकर चालकांनी 10 एप्रिलपासून संप पुकारलाय। संपाचा आजचा 5वा दिवस आहे। या संपामुळे मुंबईतील अनेक सोसायटी आणि विकासकांना मोठा फटका बसतोय। दरम्यान मुंबई वॉटर टँकर असोसिएशन आपल्या संपावर ठाम आहे। मुंबईसाठी एनओसी सर्टिफिकेट दिलं जात असताना नियम शिथिल करावेत अशी त्यांची मागणी आहे। तर ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलनाचा इशारा दिला। आणि या टँकरच्या संपामुळे अनेक सोसायट्यांमध्ये पाण्याचा थेंब थेंब वाचून दिवस काढावे लागतात। आणि या पार्श्वभूमीवर मुंबईतील कणाकिया रेन फॉरेस्ट या सोसायटीमधल्या रहिवाशांच्या अडचणी जाणून घेऊयात। प्रतिनिधी ईशान देशमुख सध्या आपल्यासोबत आहेत। ईशान, या पाणी टंचाईमुळे मुंबईकरांचे कसे हाल होत आहेत, यावर तोडगा कधी निघणार आहे आणि काय समस्या आहेत? प्रज्ञा, आपण पाहिला असेल तर सलग हा 5वा दिवस आहे। अजून देखील मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये पाणी पोहोचलेलं नाही, त्यामुळे अनेक नागरिकांना अनेक अडचणींचा सामोरं जावं लागत आहे। सध्या आपण कणाकियाच्या रेन फॉरेस्ट सोसायटीमध्ये आहोत आणि हे सर्व नागरिक हे पाण्यामुळे खूप त्रस्त आहेत। आपण सेट त्यांच्याबरोबरच संवाद साधूया। मॅडम, काय सांगाल, पाणी नाहीये 5 दिवसापासून, कशा प्रकारे तुम्ही सामोरं जात आहे? हा अतिशय गहन प्रश्न आहे आमच्या सोसायटीच्या समोर आणि तुमच्या माध्यमातून आम्ही डायरेक्ट हे बीएमसी कमिशनरना आमचं हे निवेदन आम्ही ठेवत आहोत। त्यांनी अतिशय तातडीने त्यांच्या जे काही उच्च अधिकारी असतील त्यांना इथे पाठवावं, त्यांचे उच्च जे कोणी इंजिनियर्स असतील त्यांना इथे पाठवावं आणि याची शहानिशा करावी। आज आम्ही 5वा दिवस झाला पाणी आम्हाला पिण्यासाठी नाही आहे, घरात जेवण करण्यासाठी नाही, घरामध्ये सिनियर सिटीजन आहेत, लहान मुलं आहेत आणि कोणीही याची प्रशासनाने आमची दाद घेतलेली नाही आहे। आमचे जे कमिटी मेंबर्स आहेत तिथे जातात, त्यांना ॲप्लिकेशन देतात, पण त्याच्यावर दाद नाही। आज त्यांचं असं म्हणणं आहे, मागचे 4 वर्ष आम्ही नेहमी टँकरचं पाणी विकत घेऊन दर महिना 6 लाख रुपये आम्ही पेमेंट करतोय, त्याचं ॲडिशनल टू द मेंटेनन्स बिल। आणि हे जेव्हा आता त्यांचा असाही एक उद्देश आहे, सांगतात की ते तुमचं जी सोसायटी आहे ते हिलवरती आहे, तर त्याचा मला त्यांना असा प्रश्न विचारायचा आहे, प्रशासनाला असा विचार करायचा आहे त्यांनी की त्यांना हे जेव्हा तुम्ही त्यांना सोसायटीला जेव्हा परमिशन देत होता, बिल्डरला परमिशन देत होता, त्यावेळेला ह्या गोष्टी ओसी देताना तुम्हाला ह्या चेक करता आल्या नाही का? आणि त्याच्याही पुढे जाऊन आमच्या समोरच दुसऱ्या एका नवीन कॉम्प्लेक्सला व्हीकेजीला पण त्यांनी परमिशन दिलेली आहे, त्यांना परत तिथे एक 400-500 फ्लॅट्स येणार आहेत। तर हे सगळं बीएमसीचं काय चाललेलं आहे आणि ह्याच्यावरती त्यांनी जरूर आमची दखल घेतली पाहिजे। आम्हाला पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह केला पाहिजे। पाणी हा आमचा हक्क आहे, आम्हाला मिळालाच पाहिजे। दादा, तू काय सांगशील? ही सोसायटी 2019 मध्ये बनली, आम्हाला सीसीओसी सगळं मिळालंय। 2022 मध्ये पाण्याचं प्रेशर कमी करण्यात आलंय आणि गेल्या ऑलमोस्ट 2 वर्षापासून आम्हाला 10 ते 20% पाणी मिळतंय, पण बिलिंग आम्हाला पूर्ण होतंय। आम्ही पूर्ण प्रॉपर्टी टॅक्स भरतोय, आम्हाला ओसी प्रॉपर मिळालेली। 3 नवीन टॉवर्स येत आहेत, त्याचे कन्स्ट्रक्शन चालू आहे। जर आम्हालाच पाणी येत नाही तर हे 3 टॉवरला ओसी कशी मिळणार? तिकडे लोकांनी पैसे, आम्ही 2-2, 3-3 करोड देऊन इथे फ्लॅट घेतलेत आणि एवढं करून जर दिवसाला 1 तास पण पाणी येत नसेल तर त्या फ्लॅट आणि त्या नळाच्या त्या कनकिया बिल्डरच्या फ्लॅटचा फायदा काय? दादा, तू काय सांगशील? सबसे पहले तो मैं थैंक यू बोलता हूँ आपको आने के लिए, यहाँ पर हमारी चीज़ सुनने के लिए। कनकिया रेन फॉरेस्ट इसका नाम है, ये ड्राई फॉरेस्ट बन चुका है क्योंकि यहाँ पर 5 दिन में हमारे को कुछ 100 किलोलीटर पानी मिलता है एक दिन में, वो भी हमारे कमेटी मेंबर्स रिक्वेस्ट करके प्लीड करके बीएमसी से मंगाते हैं। हमारी रिक्वायरमेंट 267 किलोलीटर्स की है, वो हमें अप्रूवल पहले ही मिल चुका था। हमें पानी क्यों नहीं मिल पा रहा है उतना? क्योंकि पहले प्रेशर 30 PSI था। अगर आप साइंस के स्टूडेंट आपको समझ में आ जाएगा, नहीं तो फिर 30 प्रेशर ज़्यादा होता है, 10 कम होता है। अभी 3 से आ रहा है, 30 के 3 में 10 माले के ऊपर पानी जाता नहीं है, इसलिए हमारी कमेटी को टैंकर लाना पड़ता है। पर मेरा रिक्वेस्ट ये है बीएमसी से कि अगर आप हमसे एज इंडियन सिटीजन्स, ये लिखा है इधर इंडिया बहुत प्राउडली मैंने, आप हमसे प्रॉपर्टी टैक्स लेते हैं, हम टाइम टू टाइम भरते हैं, हमारे पीछे अकाउंट टीम खड़ी है, हमारे सेक्रेटरी खड़े, सब लोग खड़े हैं, हम लोग ने कभी भी डिफॉल्ट नहीं किया उसके अंदर एज अ टीम, एज अ सोसाइटी। तो हमें जब पानी की रिक्वायरमेंट है, पानी पीने के लिए, वेळच्या पाणीपट्टी भरून सुद्धा हक्काचं पाणी का मिळत नाहीये, हा प्रश्न सध्या मुंबईकरांसमोर गहन होत चाललाय। यावर तोडगा काय निघणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। ईशान, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि संसद भवन परिसरामध्ये महामानव